बुलढाण्यामध्ये डिझेलसाठी शेतकऱ्यांची झुंबड पाहायला मिळाली, तर चंद्रपूरमध्ये ट्रॅक्टर घेऊन शेतकरी पंपावर दाखल झाले। राज्यामध्ये एकूणच काय स्थिती आहे ते आपण पाहूया। बुलढाण्याच्या देऊळगाव राजा शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची, खास करून शेतकऱ्यांची झुंबड पाहायला मिळाली। डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पंपावर कॅन घेऊन रांगा लावल्यात। चंद्रपूर जिल्ह्यातील सावर गावात शेतकऱ्यांनी डिझेलसाठी मध्यरात्री मोठ्या रांगा लावल्या। अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल नसल्याचे फलक लावण्यात आलेत। इंधन टंचाईमुळे काही पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत। जालना संभाजीनगर मुख्य महामार्गावरच्या औद्योगिक वसाहतीमधील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली। इंधन खरेदीसाठी 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकातील HP पेट्रोल पंपावर डिझेल नो स्टॉकचे बोर्ड लागले। ग्रामीण भागात डिझेलसाठी मोठ्या रांगा, तर दुसरीकडे शहरात सुद्धा डिझेलचा तुटवडा आहे। मुक्ताईनगर तालुक्यात 5 पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली। पेट्रोल डिझेल नाही अशा आशयाचे पंपावर बोर्ड लावण्यात आले। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावरील पेट्रोल देखील संपलंय। वाशिम जिल्ह्यात सलग 5व्या दिवशीही पेट्रोल डिझेलचा तुटवडा कायम आहे। वाशिम शहरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध आहे। नागरिकांनी डिझेलचा अतिरिक्त साठा करू नये असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे। परभणीत पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। इंधन साठा उपलब्ध नसल्यानं पंप बंद करण्याची चालकांवर वेळ आली आहे। पंढरपूर शहरात CNGचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यानं वाहनांच्या तब्बल 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या।